तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी राजीव कांबळे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसं बघणार आहे, तुम्ही थंबनेल जसं बघितलेलं आहे की आज आपण बघणार आहे FII आणि DII ज्या प्रकारे ट्रेड करतात त्यांची जी स्ट्रॅटेजी असते ते मी आज तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। सांगण्याचा प्रयत्न म्हणजे काय, मी हे व्हिडिओ एखाद्या यूट्यूबरचं बघितलं होतं, मला पण ते थोडं छान वाटलं, पण मला पण असं वाटलं की ही स्ट्रॅटेजी तुम्हाला पण सांगावं, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय। पण माझा हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही याच्यातून फक्त काहीतरी शिकण्याचं, नॉलेज घेण्याचा प्रयत्न करावा। मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं सल्ला किंवा शिफारस करत नाही आहे की तुम्ही ह्या प्रकारे ट्रेड करा म्हणून, ओके। फक्त तुम्हाला एक एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने सांगत आहे। बाकी या व्हिडिओ नंतरनं तुम्ही स्वतःचा रिसर्च, ॲनालिसिस आणि अभ्यास मात्र नक्कीच करायचा आहे। आणि मी इथं काय केलेलं आहे, एक्झाम्पलसाठी इथं 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती निफ्टीचं इंडेक्स चार्ट आणि या ठिकाणी हे तुम्ही EMI हे तुम्ही इंडिकेटर बघत असेल, इथं नाव कलर्ड EMI, ते पुढील काय सेटिंग असेल ते तुम्हाला डिटेलमध्ये इथं समोर आता स्क्रीनवरती नाव दिसत असेल। तर हे इंडिकेटर तुम्हाला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्या चार्टवरती। आणि हे इंडिकेटर मी इथं ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट वापरतोय। बाकी दुसऱ्या कुठल्या ॲपमध्ये, दुसऱ्या कुठल्या प्लॅटफॉर्मवरती हा इंडिकेटर अवेलेबल आहे की नाही ते बघावं लागेल। नसेल तर तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टवरती ह्या इंडिकेटरचा वापर करू शकताय, त्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे। आणि याच्यामध्ये आज मी तुम्हाला काय सांगणार आहे, आता इथं थोडक्यात बघा, हे एक प्रकारचा आता चार्ट आहे। आता FII DII ते म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर वगैरे जे काय असतात, तर त्यांचं रिसर्च काय असतं, पाठीमागचं जे चार्ट असतं हे जे चार्ट असतं ह्या प्रत्येक कॅन्डलचं ते टायमिंगनुसार अभ्यास करतात। आता जे कोणी ज्या कुठल्या टाईम फ्रेमवरती वापरतात त्याचा अभ्यास करतात। काही जण कसं आहे 5 मिनिटाचं करतात इंट्राडेसाठी म्हणजे स्कॅल्पिंगसाठी, तर काही जण 10 मिनिट किंवा 15 मिनिट असे पण ठेवतात, तर काही जणी 30 मिनिटाचं पण ठेवतात, काही जण 1 तासाचं ठेवतात। बरेच जण वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीनं स्ट्रॅटेजीचा टायमिंगनुसार वापर करतात। तर याच्यामध्ये सेम तुम्हाला हा इंडिकेटर घेतल्यानंतर काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतोय। इंडिकेटरचे सेटिंग वेगवेगळे आहे। जर तुम्ही 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती जर तुम्ही वापरत असाल, स्कॅल्पिंग करत असाल, ट्रेडिंग करत असाल, तर त्याच्यासाठी वेगळे सेटिंग आहे। 10 मिनिटासाठी वेगळे, 15 मिनिटासाठी वेगळे आणि अर्ध्या तासाचं, 1 तासाचं आणि 4 तासासाठी सेटिंग वेगळे आहे। प्रत्येक गोष्टीचं मी सेटिंग सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फक्त व्हिडिओला पूर्ण बघायचं आहे स्किप न करता, नाहीतर काय होईल, अर्धवट व्हिडिओ बघितलात तर तुम्हाला तिथं प्रॉब्लेम येईल, समजणार नाही, ओके। आता आपण आतापर्यंत जे इंडिकेटर EMIचं वापरलं आहे त्याच्यामध्ये कसं एखादा लाईन असतंय, फक्त त्या लाईनला क्रॉसओव्हर करून वरती गेलं तर आपण कॉल बाय करतोय, लाईनला क्रॉसओव्हर करून खाली आलं तर आपण पुट बाय करतोय। लाईनचा कलर एकच असतं, सेम असतो कलर, फक्त आपण त्याला क्रॉसओव्हर केल्यानंतर आपण एंट्री एक्झिट करतो। पण ह्याच्यामध्ये ह्या इंडिकेटरमध्ये तुम्ही बघू शकताय की इथं हे जे लाईन दिसतं EMIचं मल्टिपल कलर्ड म्हणलेलं आहे। म्हणजे काय, मल्टिपल म्हणजे काय, ह्याच्यामध्ये कलर वेगवेगळा चेंज होत असते। जर हिरवा कलरचं हे लाईन असेल, हिरव्या कलरच्या लाईनच्या वरती कॅन्डल असेल तर आपण याच्यामध्ये कॉल साईड, आणि हे लाल कलरचं जर लाईन असेल या ठिकाणी तर आपण त्याच्या खाली कॅन्डल असणार, म्हणजे पुट साईडचं आपण काय करणार, डायरेक्शन। म्हणजे काय, बाकीचे EMI पेक्षा हे थोडंसं वेगळं आहे। बाकीचे EMI सेम दाखवते, बाकी जे आपण रेग्युलर EMI वापरतोय मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल, त्याच्यामध्ये सेम कलर त्याला क्रॉस ओव्हर असते। पण ह्याच्यामध्ये कसं आहे, अप साईडला जायचं असेल तर हिरवा कलर आणि डाऊन साईडला जायचं असेल तर लाल कलर। थोडक्यात मी सांगतोय आता मी काय तुम्हाला, आता हे प्रत्येक टाईम फ्रेमनुसार, आता मी सुरुवातीला 5 मिनिटाचा टाईम फ्रेम सांगतोय तुम्हाला मी, तुम्ही अशा प्रकारचाच अभ्यास करून बघावं लागेल तुम्हाला, कारण की कन्फर्मेशन किती मिळतं हे तुम्हाला पण बॅक टेस्टिंग पेपर ट्रेड केल्यानंतरच समजणार, ना की मी सांगितल्यासारखंच मार्केट चालणार म्हणून, ओके। तर आता सर्वात आधी काय, मार्केट किती तास चालू असतो, जवळपास एक 6.5 तास आपण एक एक्झाम्पल धरूया, 6.5 तास चालू असतो मार्केट। वरले एक 15 मिनिट इकडे तिकडे थोडंसं 19-20 म्हणतात त्याप्रकारे आपण सोडूया, ओके। 6.5 तास मार्केट चालतो, तर त्या 6.5 तासामध्ये थोडक्यात एक्झाम्पल इथं आपण बघूया। 6.5 तास हे वेळ आहे दिवसभराचा, ओके। आणि त्याला गुणिले करायचं, एका मिनिटामध्ये, एका तासामध्ये किती मिनिट असतात, 60 मिनिट, 60 मिनिट।
त्याला बरोबर करायचं, सिंपल. आणि त्यानंतर किती येत आहे 390. आपण एक सरासरी धरूया, 1 मिनिट. 390 म्हणजे 390 मिनिटे झाले. हां, वरील एक 15 मिनिट ते एक राहिलेत, तर थोडंफार सगळ्यामध्ये जर डिवाईड केलं तर थोडं थोडं वाढू शकतं आहे, पण आपण 390 धरून चालूया. तेवढं काय फरक पडणार नाही आहे, थोडंसं मिनी पॉईंटचा फरक पडणार, पण सरासरी आपलं काय इथं उत्तर आलं 300 मिनिट. म्हणजे सांगायचं काय तुम्हाला, दिवसभराचं मार्केट 6.5 तासाचं, त्याला गुणिले केले मिनटाला तासाला 60 मिनिट असतात, तर 6.5 तासाला 60 मिनिटांनी गुणाकार करून त्याचं बरोबर हिशोब केलं तर 390 आला. ओके, तर आता टोटल आपल्याकडे 390 मिनिट आहे. आणि सुरुवातीला मी 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती सांगत आहे. आपल्याकडे 390 मिनिट आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, 390 भागिले 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर असेल तर 5 मिनिट. ओके, थोडंसं एक्झाम्पल, 390 भागिले 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर जर तुम्ही वापरत असेल तर 5 मिनिट, जर 15 मिनिट असेल तर 15 मिनिट, 30 मिनिट असेल तर 30 मिनिट, 1 तास असेल तर 1 तास, किंवा 4 तास असेल तर 4 तास. ओके, तर सुरुवातीला आपण 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती 390 मिनिटे भागिले 5 मिनिटाचं 5 बरोबर. याचं जर उत्तर बघितलं आपण तर ह्याचं येतं आहे 78. ओके, 78 येतं आहे. तर हे 78ला काय करायचं लक्षात ठेवा, याला मी काढतोय. 78ला काय करायचं, इंडिकेटरमध्ये जायचं, सेटिंगमध्ये जायचं, इनपुटमध्ये जे इथं पहिलं दिसतंय तुम्हाला या ठिकाणी EMA लेंथ किती आहे, 8 आहे. EMA लेंथ 8 आहे ना, तिथं किती टाकायचं, आपलं उत्तर काय आलं 78. तर इथं मी 78 टाकतोय. ओके केलं याला. बघा 78, कारण आपण काय केलं 390 भागिले 5 मिनिटाचं 5, त्याचं उत्तर आलं 78. तरी 78 इंडिकेटरचं सेटिंग 78 कुठल्या 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. तर आता बघा इथं अशा प्रकारे तुम्हाला रिझल्ट दिसेल 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. मग तुम्हाला एंट्री एक्झिट कधी करायचं, हिरवा कलर होतं त्याचं लाल कलरमध्ये कन्वर्ट झालं, आणि हे लाल कलरचं एखादं कॅन्डल इथं क्लोज करून प्रॉपर खाली ब्रेक केलेलं आहे, ब्रेक करून इथं क्लोज केलेलं आहे. मग ते क्लोज केलेल्या कॅन्डलच्या एखादं कॅन्डल जर ब्रेकआउट करत असेल, आता ब्रेकआउट कुठलं करताय तुम्ही जर नीट बघितलं, हे लाल कलर काय केलं आहे, कॅन्डल वरून क्रॉस ओव्हर करून खाली आलेला आहे, आणि हे कलर पण लाल झालेला आहे, म्हणजे EMAचं लाईन. आणि या कॅन्डलचं लो ब्रेक केलं या कॅन्डलनं, लगेच आपल्याला काय करायचं आहे, पुट साईडला एंट्री बनवायचं आहे. पुट साईडला एंट्री बनवायचं, लास्ट स्विंग एक प्रोफेशनल SL जर लावायचं म्हटलं तर, किंवा त्या कॅन्डलच्या वरती आपण काय करू शकतो, SL प्लेस करू शकतोय. जर लास्ट स्विंग खूपच लांब असेल किंवा तो कॅन्डल खूप मोठा असेल तर आपण प्रयत्न करायचा आहे. जर निफ्टीमध्ये ट्रेड करताय तर चार्टवरील 30 पॉईंट म्हणजे प्रीमियम तुमचा 15 रुपये असणार आहे, आणि बँक निफ्टीमध्ये 50 ते 60 पॉईंट चार्टवरील प्रीमियम तुमचं 30 रुपये असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही SL प्लेस करू शकताय. तर वरून खाली ब्रेक केलं एंट्री पॉईंट, वरून कॅन्डल्स खाली ब्रेक केलं, हिरव्या कलरचं लाल कलरमध्ये कन्वर्ट झालं. एखादं कॅन्डल खाली ब्रेक करून त्याचं जर लो ब्रेक करत असेल तर पुट साईडला एंट्री, वरून SL, आणि खाली आपलं TGT म्हणजे टार्गेट असणार आहे 1:1, 1:2 और SL ट्रेल करायचं. ओके, सेम तशाच प्रकारे इथं पण थोडंसं बघा. लास्ट स्विंग का बरं म्हणतोय मी त्याचं पण तुम्हाला एक कारण कळेल. आता इथं लाल कलर होतं, ह्याचं कन्वर्ट झालं हिरव्या कलरमध्ये, आणि एखादं कॅन्डल पण इथं ब्रेक करून वरती क्लोज केलेलं आहे. ओके, त्या कॅन्डलचं हाय ब्रेक करताच तिथं आपण बनणार कॉलमध्ये एंट्री. या कॅन्डलचा हाय ब्रेक केल्यावर आपण काय करणार, कॉलमध्ये एंट्री. पण ब्रेक कुठला कॅन्डल केलेला आहे, तर हे कॅन्डल हिरव्या कलरचं कॅन्डल केलेलं आहे, तिथून आपण जर कॉलमध्ये एंट्री केला तर SL कुठं असणार, आपलं लास्ट स्विंग इथं आहे.
ओके. आणि ज्या कॅन्डलवर तुम्ही जर एस एल इथं एंट्री केलात, मग जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, त्या कॅन्डलचा हाय ब्रेक करून तिथं एस एल लावलं तुम्ही, तर कधी काय होऊ शकतं, कधी कधी एस एल पण हिट होऊ शकतं. तर थोडंसं झूम करून दाखवतोय, आता तुम्हाला इथं समजेल. आता बघा इथं हे लाईनला ब्रेक करून वरती गेलं, हे कॅन्डल इथं क्लोज केलं, मग त्याचं हाय ब्रेक कुठलं कॅन्डल, हे कॅन्डल केलेलं आहे. मग या कॅन्डलच्या लोवरती जर आपण एस एल लावलं तर इथं बघू शकतो लाल कलरच्या कॅन्डलनं ह्या कॅन्डलवर एंट्री, तर लाल कॅन्डलनं दुसऱ्याच कॅन्डलनं आपला एस एल हिट केलेला आहे. म्हणून प्रोफेशनल एस एल का बरं म्हणतोय, कारण प्रोफेशनल लोक जे असतात, जे एकदम वेल ट्रेडर असतात, ते काय करतात, लास्ट स्विंगलाच त्या ठिकाणी एस एल प्लेस करतात. मार्केट काय करतं, बाउन्स बॅक करत असतं. हे बघा तुम्हाला दाखवतो असं, मार्केट लास्ट स्विंगला कवर करत नाही, वरून गेलं, एक रिटेस्ट घेण्यासाठी आता पुल बॅक केलं, सगळ्यांना इथं ट्रॅप केलं, म्हणजे कॉल साईडला जे बसले होते त्यांचा एस एल हंट केलं, एस एल हंट करून पुन्हा वरती या लाईनच्या वरती गेलं, खलास कॉल साईडमध्ये डायरेक्ट एंट्री. मग लास्ट एस एल आपलं उडाले का. हां, हे माहीत आहे की बऱ्याच जणांना हे पचणार नाही आहे, इतकं मोठं जे एस एल आहे ते पचणार नाही आहे, पण जे प्रोफेशनलच्या हेतूने मी सांगतोय त्या हिशोबानं बरोबर आहे. ते असं कधी कधी होतं आहे. असं इथं तर काय झालेलं आहे, सिम्पल झालेलं आहे इथं या ठिकाणी. तर इथं एकच कॅन्डलनं खाली ब्रेक करून खाली आलं आहे आणि दुसऱ्या कॅन्डलनं त्याचं लो ब्रेक करताच आपण इथं एंट्री करणार, या कॅन्डलच्या हायवरती असेल गेलेलं मार्केट मस्तमध्ये खाली. ओके, कधी कधी तुम्हाला असं मिळत आहे, तसं मिळत आहे, म्हणून आपण प्रत्येक तऱ्हेने मी तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. आता इथं पण बघा सेम तसंच आहे, हिरवा कलरचं लाल कलरमध्ये कन्वर्ट, एखादं कॅन्डल ब्रेक करून आलं, त्या कॅन्डलचं लो ब्रेक ह्या कॅन्डलनं केलं आहे, पण हा कॅन्डल खूप मोठा असल्यामुळे आपण एस एल काय करणार, इथं जवळपास लावणार आणि खाली टार्गेट एवढं. ओके, आता इथं पण बघा सेम सिच्युएशन, लाल कलरचं हिरव्या कलरमध्ये कन्वर्ट, वरती ब्रेक ह्या कलरच्या कॅन्डलनं करून क्लोज केलेलं आहे, प्रॉपर क्लोज केलेलं आहे. क्लोज केल्यानंतरनं त्या कॅन्डलचं हाय ब्रेक झाल्यावर आपण एंट्री करणार. कुठं आहे हाय ब्रेक, इथं आहे, क्षमा करा, हाय ब्रेक इथं आहे हिरवा कलरचं कॅन्डल. तर ते ब्रेक केल्यानंतर ना आपली एंट्री इथं असणार कॉल साईडला ह्या कॅन्डलवरती, आणि त्याच कॅन्डलच्या लोवरती जर आपण एस एल लावलात तर बघू शकता मार्केट इथपर्यंत आलेलं आहे, त्यानंतरनं मस्तमध्ये वरच्या साईडला गेलेलं आहे. ओके, सिंपल लॉजिक आहे, जास्त काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आता बघा इथं पण सेम डाऊन साईडला मुवमेंट, फक्त इथे एक टच केलं आहे. कधी कधी काय होतं, टच करून निघून जात आहे. आता इथं बघा इथं पण मस्तमध्ये वरून ब्रेक केलं, खाली आलं, खाली या कॅन्डलनं लो ब्रेक करून खालच्या साईडला गेलं, वरती एस एल लावलं, खाली डाऊन साईडला मस्त मुवमेंट मिळालं आहे मार्केटमध्ये. तर हे झालं 5 मिनटाचं. आता आपण पुढं बघूया लगेच. आपण 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती जे लोक ट्रेड करतात त्यांच्यासाठी काय आहे, तर 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवरती नीट लक्ष द्या. 390 जे आपले मिनिट आहेत ओव्हरऑल, 390 भागिले 5 मिनिट ठेवलं तर आपण 5 मिनटासाठी. आता आपण काय करणार, 15 मिनिट ठेवणार, सेम 15 मिनिट ठेवणार, कारण 15 मिनटाचा आपण ट्रेड करतोय. त्याचं जर बराबर हिशोब केलं तर निघतंय 26. ओके, 26, 390 भागिले 15 मिनिटाचं 15 बरोबर 26. म्हणजे काय, EMAची सेटिंग किती आहे, 26. आता कुठं जायचं, सेम काय जणांना लक्षात येत असेल, सेटिंगमध्ये जायचं, इनपुटमध्ये ह्या 78 ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे 26, बस एवढंच. तर इथं आता 26 झालेलं आहे. ओके केलं सेटिंग, बघा सेटिंग चेंज होतं लगेच. मग अशी हे आपल्याला दिसलं नव्हतं. आता हे जे हे होतं इथलं, हे जे दिसत होतं हे अशा प्रकारे नव्हतं, कारण आपण काय केलं, आता सेटिंग चेंज केलं आहे, पण इथं आपण टाईम फ्रेम चेंज केलं आहे का, नाही आहे, 5 मिनटावरच आहे. जर त्याला 15 मिनिट केलं तर इथलं पण सिच्युएशन तुम्हाला चेंज होताना दिसेल. ओके, तर 15 मिनटाचं अशा प्रकारे करायचं आहे. आता आपण 30 मिनटाचं बघूया. 30 मिनटामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 390 भागिले 30 मिनिट, म्हणजे 5 मिनिट ठेवला अगोदर, त्यानंतर 15 मिनिट. आता काय करणार आहे, 30 मिनटाचं 30 मिनिट, तर 30 बरोबर. ह्याचं जर हे हिशोब केलं तर इथं येतं आहे 13. तुम्ही हिशोब करून बघा, मी पूर्ण डिटेलमध्ये जर कॅल्क्युलेटर वगैरे काढत बसलं तर वेळ लागेल, म्हणून डायरेक्ट दाखवत आहे. तुम्ही स्वतः हिशोब करू शकताय.
13 आला. तर हिशोब काय करायचं, इथं इंडिकेटरमध्ये जायचं, सेटिंगमध्ये जायचं आणि या ठिकाणी तुम्हाला दिसतंय मगाशी आपण काय केलं, 78 आणि 26 टाकलं आहे EMI लेंथला. आता इथं 26ला काढायचं आहे, या ठिकाणी करायचं आहे 13. बस एवढंच सेटिंग करत जायचं आहे आणि टाईम फ्रेम काय करायचं आपल्याला 30 मिनिटाचं ठेवायचं आहे. ओके, तर आता अजून सेटिंग चेंज होत आहे. हे बघा, दरवेळेस जसं असं टाकताय तुम्ही तसं तशा प्रकारे सेटिंग हा चेंज होत जातोय. तर तुम्हाला फक्त हे बघा सेटिंग यानुसारच तुम्हाला करायचं आहे. ओके, तर आता आपण 1 तासाचं बघूया. 1 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 390 भागिले 1 तास. 1 तास. ओके, तर बराबर हिशोब केलं तर 6 येत आहे. का बरं? कारण 390 भागिले आपण 1 तास केलं तर 1 तासाचं जर कॅन्डल ठेवलं तर पूर्ण दिवस बरोबर पूर्ण दिवसामध्ये मार्केटमध्ये 6च कॅन्डल येतात. तासाचे 6 कॅन्डल येतात. ओके, ते जर आपण अर्धा कॅन्डल सोडलं, जे म्हणलं 15 मिनिट शिल्लक उरतात, ते जर सोडलं तर 6 कॅन्डल बनतात. 1 कॅन्डल अर्धा बनतोय. आता त्या कॅन्डलचा पण हिशोब सांगतोय मी तुम्हाला थोड्याच वेळात. ते जर आपण 4 तासामध्ये ठेवलं तर. ओके, तर इथं काय केलेलं आहे आपण 390 भागिले 1 तासाचं 1 आणि त्याचं हिशोब बरोबर येतं 6. ओके, तर इंडिकेटरमध्ये जायचं आहे, सेम इथे यायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं आहे, इथं 13च्या ठिकाणी करायचं आहे 6. बस एवढंच करायचं आहे तुम्हाला. मग आता 4 तासाचं काय करायचं आहे? 4 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे 4 तास. ओके, गुणिले मिनिटामध्ये किती तासा, एका 4 तास म्हणलं तर 4 तासाचं काही जण टाईम फ्रेम ठेवतात ना, तर स्विंग ट्रेडसाठी वगैरे मोठंसं असं. तर 4 तास, एका तासात 60 मिनिट. 60 मिनिट गुणिले 60 तर 1 मिनिट, 60 मिनिट गुणिले 4 तास बरोबर 24. साइन चौक 24. ओके, तर अशा प्रकारे साइन चौक 24 तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा टाईम फ्रेम आहे 4 तासासाठी. तर प्रत्येक टाईम फ्रेमसाठी, प्रत्येक ह्याच्यासाठी वेगवेगळे सेटिंग्स मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता आपण शेवटचं तुम्हाला एकच मी ओव्हरऑल सांगतो. याच्यामध्ये 13 काढतोय, 78वरती नेतोय, म्हणजे ह्या सेम 5 मिनिटाच्या माझं जसं सेटिंग होतं त्या टाईम फ्रेमवरती नेतोय. शेवटचं एक ओव्हरऑल तुम्हाला पुन्हा एकदा थोडंसं पाठीमागचं चालू मार्केटमध्ये तर म्हणजे सध्याचं मार्केट जे क्लोज झालं आहे तिथलं जवळपासचं दाखवलेलं आहे. आपण थोडंसं मागं जाऊया, थोडंसं 1-2 अजून एक ट्रेडिंग सेटअप तुम्हाला दाखवतोय. तर इथं बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये हे लाल कलरचं कॅन्डल हिरवामध्ये कन्वर्ट झालं, त्यानंतर एखादं कॅन्डल वरती येऊन हिरवा कलर क्लोज केलं, त्या कॅन्डलच्या हाय ब्रेकवरती आपण कॉल साईडला एंट्री. आता मी तिथं जर एक हे लावलं, थोडक्यात आता आपण लावून बघूया. आता बघा हे आपण काय करतोय, म्हणजे लॉंग ट्रेडचं हे जे हे असते, तर कॅन्डलच्या लो वरती जर एस एल लावला आपण, आता बघा रिवॉर्ड रेशो इथं किती दिसतंय तुम्हाला, नीट लक्ष जर दिले तुम्हाला रिवॉर्ड रेशो बघू शकता 2.3 म्हणजे जवळपास 2.5 पटीने. स्टॉप लॉस कितीचा आहे, जवळपास इथं 34 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. ओके, 34 पॉईंटच्या स्टॉप लॉसवरती इतकं चांगलं रिवॉर्ड आपल्याला बघायला भेटतंय. तर 34 पॉईंटचं स्टॉप लॉस आणि 78 पॉईंटचं या ठिकाणी टार्गेट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला एकदम परफेक्टली जबरदस्त 2.5 पटीनेपर्यंत ट्रेडचं या ठिकाणी प्रॉफिट दिसत आहे. मग लगेच आपण इथं बाजूला जर बघितलं, लाल कलरमध्ये कन्वर्ट झालं हिरव्या कलरचं लाईन आणि त्यानंतर एखादं कॅन्डल क्लोज केलं, क्लोज केल्याबरोबर हे लाल कलर त्याचं लो ब्रेक केल्यानंतर ना आपलं एंट्री इथं झाल्यावर पुटमध्ये इथं वरती ह्या कॅन्डलच्या हायवरती, कारण छोटंसं कॅन्डल आहे, मिनिमम आपल्याला स्टॉप लॉस लागेल. तिथून आपण बघू शकतो मार्केट डाऊन साईडला चांगलंच गेलेलं आहे. जर आपण ह्याला एक लागू आपण असं जर हे लावून बघितलं तर हे बघा इथून जर आपण लावलं तर वरती असेल त्याच कॅन्डलच्या हाय वरती लावणार
आणि खाली टार्गेट जवळपास इथपर्यंत जरी घेतलात तुम्ही तरी पण बघू शकता तुम्ही. तर वरचं टार्गेट किती आहे, इथं एस एल बघू शकता 21 पॉईंटचा एस एल आणि टार्गेट किती आहे 70 पॉईंटचा. ओके, एस एल 21 पॉईंटचा, टार्गेट 70 पॉईंटचा. जर टोटल बघितलं आपण रिस्क रिवॉर्ड रेशो 3.35 आहे, म्हणजे 3.5 पटीने. ओके, तर अशा प्रकारचे बेस्ट सेटअप तुम्हाला. आणि इथं काय झालेलं आहे, ह्याला ट्रॅप केलं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, मार्केटवरती जायचं दाखवलं आहे आणि वरती ह्या कॅन्डलचं हाय पण ब्रेक केलं आहे, हिरव्या कलरचं हाय पण ब्रेक केलं आहे या बारीक वाळल्या कॅन्डलनं. डोजी टाईप कॅन्डल बनवलं आहे. पण इथं आपल्याला अजून एक गोष्ट बघायचं आहे, कधी पण तुम्ही एंट्री ज्यावेळेस करताय त्यावेळेस तुम्हाला चेक करायचं आहे व्हॅल्यूम चेक करायचं. का बरं माहिती आहे का, ह्या व्हॅल्यूममध्ये तुम्हाला स्ट्रॉंगनेसपणा समजून येईल की मार्केट आता अपसाईडला गेलं आहे, की मार्केट आता अपसाईडला गेलं आहे. तर आपण कॉलमध्ये जर एंट्री करणार असाल, जर व्हॅल्यूममध्ये स्ट्रॉंगनेस असेल एखादं चांगलं, तर तुम्ही एंट्री केलात तर तुम्हाला ट्रेड सक्सेस होईल. ओके, जर मार्केट डाऊन साईडला आता ब्रेक केलं, तुम्ही काय करणार, पुट साईडला ट्रेड घेणार. तर त्यावेळेस तुमचं व्हॅल्यूम स्ट्रॉंग असेल मार्केटमध्ये तर तुम्हाला पुट साईडचं डायरेक्शन एकदम परफेक्ट मिळणार. ओके, इंडिकेटर आणि सेटिंग सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सांगण्याचा नक्कीच मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर आवडलेला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच प्रकारे येणारे पुढचे नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.